राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर पाठिंबा. माननीय आमदार रोहितदादा पवार यांचे अन्नत्याग आंदोलनास येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर पाठिंबा देणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी दिनांक 15 जून 2026 रोजी येवला तहसीलदार यांना सादर केले आहे. निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी संदर्भात असलेल्या अटी शर्ती रद्द करून सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याकरिता अन्नत्याग आंदोलन महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या पंढरपुरात केले होते. त्याची दखल घेऊन काल माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी दिनांक 22 जून 2026 रोजीच्या पूर्वी बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांसमवेत सचिवांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनानुसार आमदार रोहितदादा पवार यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. शासनाच्या वतीने देण्यात आलेले आश्वासन पूर्ण करावे अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदनावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शाहू माणिकराव शिंदे तसेच तालुकाध्यक्ष विठ्ठलअण्णा शेलार, विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश सोनवणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, शिवसेनेचे शहर प्रमुख लक्ष्मण गवळी, युवा सेनेचे शहर प्रमुख गणेश वडनेरे, राष्ट्रवादी बूथ कमिटीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज येवला तहसील येथे आम्ही जे रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं त्याला पाठिंबा देण्यासाठी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. ज्या मागण्या सरसकट कर्जमाफीच्या सरकारने लागू कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. खरं तर रोहितदादांनी शेतकऱ्यांच्या प्रती असलेली सहानुभूती व इथली महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची असलेली परिस्थिती याचा विचार करून व जो सरकारने शब्द दिला होता की संपूर्ण कर्जमाफी आम्ही या ठिकाणी देऊ व त्यात निकष या ठिकाणी सरकारने आणलेत, ते निकष या ठिकाणी कमी केले पाहिजेत व शेतकऱ्याला दिलासा या ठिकाणी दिला पाहिजे. त्यामुळे 2 लाखावरती बिना अट ही कर्जमाफी द्यावी असं निवेदन या ठिकाणी आम्ही रोहित पवारांच्या पाठिंब्यासाठी दिलेलं आहे. माननीय रोहितदादा पवार यांनी पंढरपूर येथे कर्जमाफीसाठी आंदोलन केले. त्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस येवला तालुका हा संपूर्ण त्या रोहितदादांच्या पाठीशी उभा आहेत. आणि काल जे महाजन साहेबांनी आश्वासन दिलं का जे निकष लावलेले होते कर्जमुक्तीसाठी ते आम्ही अधिवेशनाच्या आधी त्याच्यावर बैठक घेऊन ती कर्जमाफीसाठी आम्ही ते निकष रद्द करू असे आश्वासन दिले. त्या आश्वासनाप्रमाणे सरकारनं ती पूर्तता करावी. आमचा या कर्जमाफीसाठी रोहितदादांना व संपूर्ण पाठिंबा. आज पंढरपूर येथे रोहितदादा पवार यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी, आता सरकारने त्या आंदोलनाला भेट देऊन जे सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलेले ते आता सरकारने पूर्ण करावं अशी मी सरकारला विनंती करतो. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी या गटाने मी आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या.
आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.